आणि आता बातमी आहे बारामतीमधून। बारामती लोकसभेच्या निवडणुकीत आणखीनच रंगत आली आहे। माजी आमदार विजय शिवतारे यांनी अपक्ष म्हणून बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। तर सासवडमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने याबाबत निर्णय घेण्यात आलाय। बारामती मतदारसंघ कुणाची जहागीर नाही असं सांगत त्यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली आहे। दरम्यान उद्या ते बारामती, इंदापूर, पुरंदर तालुक्याचा दौरा करणार आहेत आणि त्यांच्या या निर्णयावर विरोधकांनीही टीका केली आहे। पार्टीचा शपथविधी घ्यावा लागला त्या दिवशी तुमची क्रेडेन्शियल संपलं होतं। आजच्या घडीला काय परिस्थिती आहे सगळ्यांना सगळं माहित आहे आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या, घराणेशाहीला, कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार। आता जर त्यांना अपक्ष उभं राहायचं असेल तर त्यांनी उभं राहावं ना। त्यांना कळेलच, सांगून पाडणारा नेता अपक्ष उभं राहिल्यानंतर तर मग ज्या मागच्या जेवढ्या फरकाने पडले त्याच्या दुपटीने फरकाने म्हणजे डिपॉझिट जप्त होईल शिवतारेंचं, अशा पद्धतीने ते पडतील। कारण शिवतारेंना आम्ही आतापर्यंत बोलत नव्हतो, कारण का महायुतीमध्ये आम्ही एकत्र आहोत। एक महायुतीचे जे ज्येष्ठ आमचे नेते त्यांनाही विनंती केली की शिवतारेंना आवरा, पण शिवतारे आवरत नसेल तर त्यांना त्यांनी दिलेल्या जशास तसं उत्तर द्यायला ऑलरेडी अजितदादा खंबीर आहेत। नाही, लढावी त्यांनी आणि जिंकावी, शुभेच्छा आहे माझ्या त्यांना। विजय शिवतारे जिंकले तर आमच्यासाठी फार चांगली गोष्ट आहे। म्हणजे शिंदेंनी ज्यांना शब्द दिला नव्हता असा एक खासदार झाला, म्हणजे 13 सांभाळता येतात की नाही मला माहित नाहीत, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून कोण निवडून आणले तर विजय शिवतारेंचं कौतुक करावं लागेल। तर आपण पाहतोय माजी आमदार विजय शिवतारे यांनी अपक्ष म्हणून बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। सासवडमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने याबाबत निर्णय घेण्यात आलाय आणि याबाबत शरद पवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। विरोधकांच्या संघटनेमध्ये ते गेले काही वर्ष काम करतात आणि त्यांनी हा लढण्याचा निर्णय घेतला आहे। आता बघूया त्याचे काय फरक होतील, कोणा होतील, पण त्यांना फडलेली जी मतं आहेत आणि त्यांचा जो मतदार आणि कार्यकर्त्यांचा संच हा महाविकास आघाडीचा नाही।